हगवणे कुटुंबियांविरोधात मोठ्या सुनेचाही तक्रारींचा पाढा। पोलिसांचा आणि राज्य महिला आयोगाचा सुद्धा साफ दुर्लक्ष। त्यावेळेस पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली, म्हणजे हाती लावली असती, त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच वाद होऊ नये। कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता। जर मला जर साथ मिळाली असती तर नक्कीच आपल्यामध्ये वैष्णवी असते। मला साथ मिळाली असती तर आज वैष्णवी जिवंत असती, हे कोण सांगतंय? तर हगवण्यांची थोरली सून मयुरी जगताप। हगवणे कुटुंबियांकडून होत असलेल्या छळाच्या विरोधात मोठी सून मयुरी जगताप हिनं पोलीस तसंच राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती। मात्र तिच्या तक्रारीची यंत्रणांनी ना दखल घेतली ना कुठलीच कारवाई झाली। त्या तक्रारीमध्ये असा उल्लेख होता की सासरच्या कुटुंबाकडून मला छळ होत आहे। त्यामध्ये माझे दीर शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा उल्लेख केला होता की हे मला मारहाण करून मला त्रास देत आहे। महिला आयोगाने जर तेव्हा कारवाई केली असती तर ही गोष्ट टाळता आली असती असं वाटतं? काय सांगाल? 100% हो, नक्कीच। जर मला जर साथ मिळाली असती तर नक्कीच आज आपल्यामध्ये वैष्णवी असती। तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती? त्यांनी काय म्हटलं? कंप्लेंट घेत नव्हते महिला आयोग नाही पोलीस घेत नव्हते, तर त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून। त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून। त्याच्यानंतर काही झालेलं नाही, ऍक्शन काही घेतलेली नाही। 6 नोव्हेंबर 2024 रोजी मोठी सून मयुरी जगताप, हिची आई लता जगताप आणि भाऊ मेघराज जगताप यांनी महिला आयोगाच्या अधिकृत ईमेल आयडीवर तक्रार केली होती। सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर शशांक हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे हे हुंड्यासाठी छळ करत असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं होतं। सासरकडून फॉर्च्युनर कार आणि रोख रक्कम घेऊन ये असा तगादा हगवणे कुटुंबियांनी लावलेला होता। आमच्याकडे बंदुका आहेत, तुझ्या आईला आणि अपंग भावाला मारून टाकू, आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही अशा धमक्या सुद्धा त्यांनी दिल्या। पती घरी नसताना मयुरीला मारहाण करण्यात आली, तिचे कपडे फाडले, सासऱ्यानं मयुरीच्या छातीला हात लावला, दीरानं अवघड जागी लाथ मारली असे गंभीर आरोप मयुरीच्या आई आणि भावानं तक्रारीमध्ये केले होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या तक्रारीची कॉपी आणि मयुरीला झालेल्या मारहाणीचा फोटो एक्सवर पोस्ट केलाय। वेळच्या वेळी कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती असं दमानिया यांनी म्हटलंय। दुसरीकडे वैष्णवी आणि मयुरीचे सासरे राजेंद्र हगवणे हे सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, त्यामुळे या प्रकरणामध्ये यंत्रणांवर राजकीय दबाव होता असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केलाय। फोटोवरून पण लक्षात येतं की यांची एकमेकांबरोबर किती जवळीकता आहे। कदाचित ती जवळीकता ह्या पोलिसांना कुठेतरी न्याय देण्यापासून परावृत्त करतंय का किंवा संरक्षण मिळतंय का त्या आरोपींना, हे संशय यायला जागा आहे ना। आणि महिला आयोगाने जर वेळीच दखल घेतली असती मयुरीच्या तक्रारीमध्ये आणि त्याच वेळेस जरी आरोपींना अटक केली असती, त्यांना जाब विचारला असता तर आज वैष्णवी जिवंतच असती। पण महिला आयोगाकडनं अक्षम्य अशा चुका त्यावेळेस झालेल्या आहेत। दुर्लक्ष झालं, दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा स्वतःच्या पदाधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम त्यावेळेस केलं गेलं। तर त्याच वेळेस कारवाई करणं गरजेची होती। जर त्यावेळेस कारवाई केली असती तर वैष्णवीला जीव द्यायची वेळ आलीच नसती। या सगळ्या आरोपांनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली। या तक्रारी पौड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या होत्या। समुपदेशन करून कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी सारवासारव त्यांनी केली। वैष्णवी हगवणेनं कोणतीही तक्रार केली नव्हती असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं। त्या 2 FIR आहेत, त्या दोन्हीच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशननी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी या 2 वेगवेगळ्या FIR ह्या त्यांच्या क्रॉस कंप्लेंट एकमेकांच्या विरोधात 7 तारखेला बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता। क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे या संबंधित पोलिसांनी त्यांना तक्रारदार जे दोन्ही होते ते कुटुंबातले एकमेकांविरोधातच तक्रारी असल्यामुळे कौटुंबिक वाद हा काउन्सिलिंग करून मिटवावा याचा प्रयत्न आणि कोणत्याही DVच्या केसेस आल्या तर सुरुवातीला 3 काउन्सिलिंग कंपल्सरी भरोसा सेलच्या माध्यमातून केले जातात। त्याच्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून याच्यासाठी काउन्सिलिंगसाठी हे कुटुंब बोलवलं होतं। सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्षांकडून पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू।
त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या, त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येतेय आणि अशा पद्धतीची ही मानसिकता, विकृत मानसिकता समाजामध्ये, त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर मोठ्या सुनेनं सुद्धा आता आपला आवाज बुलंद केलाय. हगवणे कुटुंबांच्या छळछावणीचा पर्दाफाशच तिने केलाय. धक्कादायक बाब म्हणजे महिला आयोग असो नाहीतर पोलीस, हुंड्यासाठी सुनांचा छळ होत असताना हगवणे कुटुंबियांच्या विरोधात कारवाई करण्यात यंत्रणा कुचकामी ठरल्याचं चित्र दिसतंय. खरोखरच मोठ्या सुनेला न्याय मिळाला असता तर धाकटीचा जीव वाचला असता. बालाजी पोद्दार, ज्ञानेश्वर चौतमल आणि तुषार सरेकर, पुढारी न्यूज, पुणे.